काय झालं एवढं? अगं काही नाही, ऑफिसच्या एका गोष्टीवरून वेदांतने माझ्यावर संशय घेतला. मला खूप वाईट वाटलं त्या गोष्टीचं. त्याचं तसं काही इंटेन्शन नव्हतं हेच सांगायला कॉल केला होता. अच्छा, म्हणजे रुसणं समजावणं सुरू झालंय वाटतं. ताई आता तू नको सुरू होऊस. बरं मला सांग, तुझं अमर्त्य कुठे आहे? माझा अमर्त्य? नाही नाही नाही, चुकलंच माझं, सॉरी सॉरी. तुझं तर वेदांत आहे ना. आई अगं काय तू हे सगळं कसं बोलतेस? आई आणि अण्णांनी बघितलं ना खूप गोंधळ. नाही ऐकणार ग. बरं अमर्त्याचं काय? त्याचं काही नाही अगं, तो भेटणार होता पण त्याचा काही कॉल नाही आला. तो सॉर्टेड आहे ग. मला ना फक्त ह्याच गोष्टीचं आश्चर्य वाटतं की त्याची आणि वेदांची मैत्री कशी झाली असा. ओके. आणि विक्रांतचं काय? त्याचं काय? म्हणजे कॉल वगैरे येतो का त्याचा? फोन येतो त्याचा, पण मी फार बोलत नाही. आजी बोलवलंस का मला? हो, बस बस. हे बघ, आवडला पाटल्या बांगड्या? अगं कसल्या सॉलिड आहेत, पण हे मला सूट नाही होणार. हे पण आजी मानलं पाहिजे का तुला? म्हणजे अजूनही नटण्या मुरडण्याची हौस आहे की तुला? अमर्त्य, या पाटल्या बांगड्या माझ्यासाठी नाहीच आहेत. मग अमूल्यासाठी आहेत. तिच्या मापाच्या बनवून घेतल्यात मी. ज्या दिवशी तुझा मित्र येऊन मला सांगेल ना की त्याचा अमूल्यावर प्रेम आहे, त्या दिवशी या पाटल्या मी अमूल्याला नेऊन देणार. अगं तुझे गट्स काय सॉलिड आहेत आजी. पण आर यू शुअर की वेदांत आणि अमूल्याचं काहीतरी घडेल? अरे हो, म्हणून तर सगळं करतेय मी. पण तू काही माझी मदत करत नाहीस. आजी 2 दिवस दे, होईल काम. नक्की? हो ग. आता लिहून देऊ का? नाही नाही, लिहून नको. तुझ्या मित्राला सांग की एकदा साखरपुड्यासाठी हो म्हण. म्हणजे मग विक्रांत आणि आरतीचं लग्न लावून देईन असं नूतननी शब्द दिलाय. काय सांगतेस? हो. आता जा लवकर आणि तुझ्या मित्राला सांग की हो म्हण. हे बघ, म्हणजे त्याचाही मार्ग मोकळा आणि विक्रांतचाही मार्ग मोकळा. चल चल, जा जा जा. मला कामाला. हो हो. या पाटल्या कधी एकदा अमूल्याच्या हातात बघते ना असं झालंय मला. एक खूप झाला आता तुमचं. विक्रांत, तुझं आणि आरतीचं नेमकं काय आहे? अरे माझ्याकडे बघून बोल ना, त्याच्याकडे काय बघतोय? मला सांग, काय स्टेटस आहे तुझं आणि आरतीचं? इट्स कॉम्प्लिकेटेड. कळलं? अरे असा बालिशपणा नको करू विक्रांत. तुझं आहे प्रेम आरतीवर तर सांग ना. हो रे, मी अख्ख्या जगाला ओरडून सांगायला तयार आहे की माझं तिच्यावर प्रेम आहे. पण काय नूतन काकू? हो, मागे आईने आरतीचा अपमान केला तेव्हा अण्णांनी येऊन मला वॉर्निंग दिली की जोपर्यंत आई आमच्या प्रेमाला स्वीकारत नाही तोपर्यंत आरतीला फोन किंवा मेसेज करायचा नाही. ओके. आणि आता सगळं दादाच्या हातात. काय? अरे दादा, कारण आईने सांगितलंय ना, तू एंगेजमेंट साठी तयार झालास तर आई माझं आरतीशी लग्न लावून देईल म्हणून. विक्रांत, असं काही होणार नाही. अरे पण आईने प्रॉमिस केलंय ना असं. हे तुला नाही कळणार. बरं एक मिनिट, मला सांग, तुझा आणि अमूल्याचा काय सीन आहे? हे बघ, विक्रांत आणि आरतीचं लग्न अडलंय ते तुझ्या आणि अमूल्यामुळे ना. व्हॉट नॉनसेन्स? आम्ही काय केलंय? आता तू मला बोलायला लावू नको. अरे पण आमच्यात नाही असं काही. असं काय करतो दादा? अमर्त्य एक मिनिट, तुला ना काहीतरी दाखवतो थांब. मी आहे वेदांतची गर्लफ्रेंड. बोल ना आता, काय नाही म्हणून. अरे वेदांत, आता तर काहीतरी व्हायलाच हवं, कारण
त्याशिवाय नाही तर विक्रांत आणि आरतीचं लग्न नाही होणार रे. एक मिनिट, मी काय म्हणतो, तू आत्ता तिला टेम्पररी गर्लफ्रेंड बनव ना. मग एकदा विक्रांत आणि आरतीचं लग्न झालं की मग पुढचं पुढे बघता येईल. अरे मी केला होता प्रयत्न, पण तीच तयार नाहीये. मी आहे ना, तू टेन्शन नको घेऊ. पण एक सांगू, मला असं वाटतं तू अमूल्याशी खरंच लग्न करशील. खरं तर मलाही तसंच वाटतं दादा. आणि मला वाटतंय तुझ्या एक कानाखाली द्यावी. सॉरी. ए विक्रांत, तू जा इथून, गेट आउट, जा. दादा, आता सगळं तुझ्याच हातात आहे रे. तू असं जातोस का? जात. तू त्याच्यावर का राग काढतोयस? तू गप्प बस रे. तू टेन्शन नको घेऊ रे, मी बघतो, काहीतरी करतो मी. मरते अरे, काय करतोयस तू? आधी फक्त आजी माझ्या मागे लागली होती आणि आता तू. हे बघ, मला हे सगळं नाही आवडत. मला खरं प्रेम नकोय आणि खोटं तर अजिबात नकोय. अरे थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे. खंबरते, तू काही नको करू. तू फक्त शांत राहा. हा, शांत राहा. बर, जे काही करायचंय ते शांत राहूनच करतो. ओके. हाय. हाय. बाहेर चाललीस का कुठे? हो, म्हणजे कॉलेजलाच निघाले होते. ओ, आणि अमूल्य पण कॉलेजलाच गेलीये. ओ, आई अण्णा कुठे दिसत नाहीयेत? अरे, आई मार्केटला गेली आणि अण्णा क्लिनिक मध्ये आहेत. तुला कोणाला भेटायचंय? तुलाच भेटायचंय. मला? हो, एक 5 मिनिटं आहेत का तुझ्याकडे? ठीक आहे, चालेल. तू आत ये ना, आधी आपण आत बसून हो, बोलूया. ये ना. ये. बोल. ऐक, काल माझं विक्रांत आणि वेदांशी बोलणं झालं. तिथनच कळलं की तू आणि विक्रांत एकमेकांना खूप लाईक करता. मी विक्रांतच्या भावाचा मित्र आहे ग. माझ्याशी बोलताना असं हेजिटेट होऊ नकोस. आणि आजीने माझ्यावर एक खूप मोठी जबाबदारी टाकली की जाण्याच्या आधी विक्रांत आणि वेदांचं लग्न जमवायचंय. हे बघ, आधी काय होऊन गेलंय हे सगळं माहितीये मला. आणि विक्रांत इज मॅडली इन लव्ह विथ यू. आणि विक्रांत तर एका पायावर रेडी आहे तुझ्याशी लग्न करायसाठी. पण तू सांग, तुला करायचंय का लग्न विक्रांतशी? काय झालं आरती? नूतन काकू, त्यांना मी नाही आवडत. अगं, ते सगळं बघू आपण नंतर. पण तुला काय वाटतं ते महत्वाचं आहे. नूतन काकूंची इच्छा नसेल तर आई अण्णा आमच्या लग्नाला कधीच हो म्हणणार नाही. अगं आरती, तुझीच जर इच्छा नसेल तर कुणीच हो म्हणणार नाही ना. पण तुझी इच्छा असेल तर सगळे हो म्हणतील ना. आणि तू टेन्शन नको घेऊ, मी करेन कन्व्हिन्स सगळ्यांना. तू? हो, मी. अगं, मी सॉलिड आहे. मी काहीही करू शकतो. मी करेन सगळ्यांना कन्व्हिन्स. तू फक्त सांग, तुला विक्रांतशी लग्न करायचंय की नाही? बरं, खूप वेळ झाला नाही तुला येऊन. मी चहा कॉफी काहीच विचारलं नाही. सांग, काय घेणार? मला काहीही नको. हे बघ, माझं खूप खाणं पिणं झालं गेली 3 दिवसात. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तुला विक्रांतशी लग्न करायचंय की नाही? म्हणजे हो. येस, येस, फायनली. आणि हे बघ, बाकी सगळ्याचं टेन्शन तू नको घेऊ, मी बघतो. तसंही 2 दिवसात मी जाणार आहे. त्याच्या आधी मला सगळं सॉर्ट करायचंय. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. यू वेलकम. आणि आरती, एक सांगू, तू खूप गोड मुलगी आहेस. एकदम परफेक्ट डिसिजन घेतलायस. फक्त अशीच जरा थोडीशी अक्कल तुझ्या बहिणीला दे ना. ओके, आता ना मी बघतो काय करायचंय ते. चल, येतो. बाय. बाय.
वहिनी, अमूल्या, तू इथे? अगं हो, मला अमर्त्याचा कॉल आला होता. म्हणाला जीवन मरणाचा प्रश्न आहे, तुझ्याशी बोलायचंय कॅफेमध्ये. की धावत पळत आले मी. तुला माहितीये, मला पण त्याने हेच सांगितलंय, जीवन मरणाचा प्रश्न आहे. काही नाही ग वहिनी, मस्करी करत असेल. काही मस्करी नाही करत आहे मी. खरंच जीवन मरणाचा प्रश्न आहे. कोणाच्या? अगं काय करताय तुम्ही दोघं? आम्ही दोघं? हे बघ, तुला जे काही सांगायचंय ना ते नीट सांग. हो ना, एवढं कसलं टेन्शन आहे? अगं आद्या, तुझ्या आईने आणि आजीने आल्यापासून बाउन्सरवर बाउन्सर टाकलेत माझ्यावर. कशासाठी? कशासाठी? वेदांची गर्लफ्रेंड कोण आहे ह्याच्यासाठी. ओ, आलं माझ्या लक्षात आलं. एक मिनिट, मला काहीच कळत नाहीये, मला प्लीज एक्सप्लेन कर. अमू, मला सांग, तुला आवडेल का की तुझ्यामुळे कोणाचं तरी लग्न नाही झालं? नाही नाही, अजिबात नाही. अगं मग कसं कळत नाहीये की तुझ्या आणि वेदांतमुळे विक्रांत आणि आरतीचं लग्न थांबलंय? एक्झॅक्टली. आमच्या दोघांमुळे? अगं नूतन काकूंनी अशी अट घातलीये की जोपर्यंत वेदांत साखरपुड्यासाठी हो म्हणत नाही तोपर्यंत ती विक्रांत आणि आरतीचं लग्न नाही लावून देणार. अरे हो अमर्त्य, पण ह्यात मी काय करू शकते? अगं सिंपल आहे, तू वेदांची गर्लफ्रेंड हो. हा, ऐक ऐक ऐक, म्हणजे आरती आणि विक्रांतचं लग्न होईपर्यंत खोटी खोटी तात्पुरती त्याची गर्लफ्रेंड हो ना. अरे पण अगं म्हणजे एकदा आरती आणि विक्रांतचं लग्न झालं की हे सगळं खोटं नाटक संपवा ना. कारण आता जर तुम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नाही झालात ना तर दो दिल बिछड़ जाएंगे यार. खोटी गर्लफ्रेंड? हे बघ, तुला वाटतं तेवढं सोपं नाहीये. अमूल्या, मी सोपं करतो मग तर झालं. ऐक, आपण व्यवस्थित प्लॅनिंग करूया, आपण सगळं ठरवूया आणि एकदा आरती आणि विक्रांतचं लग्न झालं की तुमचं हे खोटं रिलेशनशिप जे काही आहे त्याचाही दी एंड करू. अमर्त्य, हे बघ, पुढे जाऊन ह्या गोष्टीचे परिणाम खूप वाईट होऊ शकतात. अरे लोकांनी आमचं प्रकरण सिरियसली घेतलं तर? तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना, मी बघतो काय करायचं ते. अमूल्या, मला पटतंय हा अमर्त्याचं. आणि तू विचार कर ना, जर थोडे दिवस तुम्ही हे नाटक केलं आणि त्यामुळे जर खरंच विक्रांत आणि आरतीचं लग्न होणार असेल तर काय प्रॉब्लेम आहे? एक्झॅक्टली. आणि अमू, तू मी वेदांत आपण एकदा भेटूया, आपण सगळं बोलून ठरवू, प्लॅनिंग करू आणि होईल का सगळं व्यवस्थित. आणि आद्या, मला तुझीही मदत लागणार आहे ह्या सगळ्यात. ऑन इट. हा सर, तुम्हाला कोणाची फोन आली का? का? कोणाचे येणार होते का? सर म्हणजे सर, आपण मागे जे काही गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्स केले होते आणि काही प्रोजेक्टचे पैसे बाकी होते सर, सर तिथून सर सारखे फोन येत आहेत. सगळे खूप चिडलेत आपल्यावर. का? सर ते पुरुषोत्तम सर आहेत ना, ते सगळीकडे जाऊन पैशांबद्दल विचारतायत. सर लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला बिलं हवी आहेत तर तुम्ही फोन करा ना. या असं पैशांसाठी दादागिरी करायला माणसं कशाला पाठवता? सर ह्या सगळ्यामुळे आपल्या कंपनीचं नाव खूप खराब झालंय सर. बोल वेदांत. आई अगं, मार्केटमध्ये कंपनीचं नाव खराब होतं. मला ते आपण जे गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्स केले होते तिथून फोन येत आहेत की हा बिलाचे पैसे परत मिळावे म्हणून दादागिरी करतोय. आई तुला कळतंय का, हा जर असाच वागत राहिला ना तर आपल्याला एकही गव्हर्नमेंट प्रोजेक्ट नाही मिळणार, खूप नुकसान होईल आपलं. कोणता प्रोजेक्ट मिळत नाहीये तुला? आई आता ते तर बिडिंगच्या वेळेस कळेल ना. पण तू या माणसाला यात इन्व्हॉल्व नको करू, त्याला बाहेर काढ यातून प्लीज. प्रोजेक्ट मिळवण्यासाठी काही अडचण येत असेल तर मला कळव, मी बघते काय करायचं ते. आई तुला चांगलंच माहितीये मला असं वशिला लावून किंवा पैसे खायला खाऊन मिळालेलं काम नाही आवडत. यू नो दॅट. वेदांत, प्रत्येकाची कामाची पद्धत ही वेगळी असते.
आणि प्रत्येक जण तुझ्या पद्धतीने काम करणार नाही. आई पण ते पैसे वसूल करतायत ही कंपनीसाठी चांगलीच गोष्ट आहे. त्यामुळे मी त्यांना अडवणार नाही. समजलं? सर तुम्ही शांत व्हा. गेट आउट. ताई, तू जेवताना म्हणाली होतीस अमर्त्य आला होता घरी. हो. काय म्हणाला? नाही, काही नाही. काही नाही. असं कसं? काहीतरी म्हणाला असेल ना. ताई सांग ना काय म्हणाला. बरे ठीक आहे, मग मी पण तुला काहीतरी सांगेन. तो मला विचारत होता की माझ्यामध्ये आणि विक्रांत मध्ये नेमकं काय आहे. तुला लग्न करायचंय का विक्रांतशी. मग तू काय म्हणालीस? मी त्याला स्पष्ट सांगितलं नूतन काकूंचं कसं आहे ते. काकू जोपर्यंत मला मनापासून स्वीकारत नाहीत ना तोपर्यंत मी हे लग्न नाही करणार. पण मग मी शेवटी त्याला हो सांगितलं. बरं मला सांग, तू काय सांगणार होतीस? ऍक्च्युली आज अमर्त्य मला सुद्धा भेटला होता. काय म्हणाला? तो मला म्हणत होता की वेदांची टेम्पररी गर्लफ्रेंड हो, म्हणजे मग तुझं आणि विक्रांतचं लग्न होऊन जाईल. बाकी मग सगळं पुढचं पुढे बघू असं म्हणत होता. तू काय ठरवलंयस? नाही नाही, मी त्याला क्लिअरली सांगितलं की ह्याचे परिणाम पुढे जाऊन खूप वाईट होऊ शकतात. जर आमचं प्रकरण सगळ्यांनी सिरियसली घेतलं तर मग मी काय करू? मुले तू नेहमी असं का म्हणत असतेस? वेदांत काही एवढाही वाईट नाहीये. एक मिनिट ताई, हे बघ, आधी आपण ना तुझं प्रकरण सॉल्व्ह करू. आधी तू सांग, तू काय ठरवलंस? मी असं ठरवलंय की मी बोलेन वेदांशी. लास्ट टाइम हा विषय निघाला होता ना तेव्हा तू खूप रूडली बोलला होता माझ्याशी. मला म्हणाला की तुला कोण गर्लफ्रेंड बनवून घे म्हणाली होतीस. मला ना त्याचं ते बोलणं अजिबात आवडलेलं नाही. तुला एक कळतंय का अमूल्य? काय? तू जर हो म्हणालीस तर माझ्या आणि विक्रांतच्या लग्नाचा मार्ग क्लिअर आहे. अच्छा, तुला असं म्हणायचंय की माझ्यामुळे तुमच्या लग्नाचा मार्ग क्लिअर होऊ शकतो. तसं असेल ना तर मी आत्ता हो म्हणेन. तेरे लिए तो जान भी कुर्बान है. हॅलो. गुड मॉर्निंग अमूल्य. गुड मॉर्निंग. कुठे आहेस? अरे मी आता कॉलेजला जायला निघाले. काय झालं? तू कॉलेजला जायच्या आधी थोडा वेळ काढशील का? हो, पण झालं काय? ऍक्च्युली मला बोलायचं आहे तुझ्याशी. मग बोल ना. तसं नाही, म्हणजे भेटून बोलूया ना. कारण मला आणि अमर्त्याला बोलायचंय. तुला आणि अमर्त्याला? काही सिरियस आहे का? ते मी कसं सांगू ना. म्हणजे? ऐक ना अमूल्य, तू कॅफेमध्ये येशील का आता? आत्ता? अरे नाही, मी आत्ता आले तर मला कॉलेजला जायला खूप उशीर होईल. अमूल्य बघ ना, म्हणजे थोडा वेळ काढता आला तर. आपण एक काम करूयात का? आपण कॉलेज नंतर किंवा मग ऑफिस नंतर भेटूयात. नाही नाही, ऍक्च्युली अमर्त्य आज रात्री US साठी निघतोय. ओ, ठीक आहे, चालेल. म्हणजे तसं असेल तर मग येते मी कॅफेला. कॉलेजला जायला जरा उशीर होईल, पण ठीक आहे, हरकत नाही, मी करेन मॅनेज. ओके, मी पण निघतो आता घरातून. हा, ओके.